उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। मुंबईतल्या प्रचार सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय, तर मुलुंडमध्ये कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना आपलं सरकार आल्यानंतर सोडणार नसल्याचा इशारा सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे। काल ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे। अहो, तुमचा हा निवडणूक रोख्यातनं खाल्लेला पैसा तो बघितल्यानंतर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे। फडतूस काय ते आता शब्द माझी जीभ थोडी जीभ अडकते माझी। फडतूस नवीस नाही फडणवीस यांना आता पराभवाचं भूत समोर दिसायला लागलेलं आहे, म्हणून राम 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 तर करतातच आहेत, पण ज्यांच्यामुळे पराभव होणार आहे त्या तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे उद्धव ठाकरेची भीती वाटते त्यांना। म्हणजे आता फक्त रणगाडे, रॉकेट्स, अणुबॉम्ब असं आणायचं बाकी राहिलेलं आहे उद्धव ठाकरेला संपवायचं। आपल्या शिवसैनिकांनी जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली। मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत, बघतो मी पुढे काय करायचं ते। मला पोलिसांची नावं पाहिजेत आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजपचे किंवा फडणवीसचे नोकर नाही आहात, तुम्ही जनतेचे सेवक आहात, मित्र आहात। हे सरकार तर जाते नक्कीच, उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही, हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय। जाहीर इशारा कोणी असू दे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।